राष्ट्रवादीच्या पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जी24 बोलताना स्पष्टपणे सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजकारण थांबवेल, पण त्यांच्यासोबत जाणार नाही. थोडक्यात मी त्यांना मवियासोबतच राहायचं आहे. याच त्यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीतच पवार गटातच काही नेते त्यांना विरोध करताना दिसत आहे. पण मवियाची काय भूमिका आहे या सगळ्या राजकारणावर? कारण या सगळ्या याच्यामुळं पुण्याच्या राजकारणात प्रचंड वादळ निर्माण झालेलं आहे. मविया ज्यांच्यासाठी प्रशांत जगताप ही एकदम आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत, त्यांनाच आपण विचारू. पहिल्यांदा आपण अरविंद शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. अरविंदजी, मला सांगा, प्रशांत जगतापांनी जाहीर भूमिका घेतली मवियासाठी, तर तुमची काय ह्या संदर्भात भूमिका असणार आहे? कारण राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आहेत म्हणून बऱ्याचशा लोकांची तिथं मागणी आहे, काही लोकांची. पण प्रशांत जगताप मात्र म्हणतात नाही, मला मवियासोबतच राहायचं आहे. विषय पहिला लक्षात असू द्या की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटांचा भारतीय जनता पक्ष जाऊन नाही देणार. कारण त्याचं कारणच आहे की त्यांना सेक्युलर वोट्स डिवाइड होऊन द्यायचेत, त्यांना सेक्युलर एकत्र यायचे नाही. आता ही कुणी पुढी सोडली का कुणी काही प्रयत्न करतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं, पण राष्ट्रवादी जर एकत्र येणार असेल तर एक साधी अट आहे, भारतीय जनता पक्षाला त्यांनी पूर्णपणे सोडावं आणि बाहेर पडावं राज्यातल्या राजकारणातनं आणि मग आघाडी करावी. नाही, ते तर ऑब्व्हियसली होणार नाही. मग ऑब्व्हियसली नाहीच उत्तर आहे आमचं ना. मग आमचं स्पष्ट उत्तर आहे की बाबा, ज्या महाविकास आघाडी म्हणून एका विचारधारेशी आपण लढलो, त्या विचारधारेशी लढत असताना या आगामी निवडणुकीसाठी सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या तिघांनी मिळून हा निवडणूक लढवावी ह्या विचाराचे आम्ही आहोत. चौथा कोणी जर आत्ताच्या सत्ताधारीमधनं येणार असेल तर त्याचं स्वागत होणार नाही. पण मुद्दा असा आहे, आता त्यांच्याच पक्षात ते ज्यांनी भूमिका घेतली, तुम्ही स्वागत करता, पण ते एकाकी पडलेले दिसत आहे सगळ्या याच्यामध्ये. उद्या जर अशी वेळ जर कधी आली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले तर मी आपल्याला पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत, तरी मी माझ्या मताप्रमाणे जे काय पक्षश्रेष्ठींना सांगणार आहे. मग त्यावेळेला शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस हे एकत्र लढतील पुण्यामध्ये, किंवा तसं जर उद्धव ठाकरे गटाचं नसेल तरी काँग्रेस मग वेगळी लढेल. उद्धव ठाकरे गटाचं काय भूमिका आहे सगळ्या याच्यात? मुळामध्ये आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेले आहे की महाविकास आघाडी म्हणून आपल्याला हे निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळं आमचा काही किंतु परंतु नाही आहे. म्हणजे आम्ही महाविकास आघाडी ही पहिल्या दिवसापासून सांगतोय ती राहिली पाहिजे, कारण ह्या विचाराच्या विरोधात आम्ही लढतोय. ज्या पद्धतीने आता निवडणुकीचं राजकारण चाललेलं आहे, म्हणजे कालचाच तुम्ही प्रसंग जर बघितला असेल कोकणातला, तर एका भाजपाच्या कार्यकर्त्याच्या घरात 20-20 लाख रुपये सापडतात आणि तरी देखील राजकर्ते म्हणून किंवा निवडणूक आयोग म्हणून काही भूमिका घेत नाही. मग अशा शक्तीच्या आम्ही सर्वजण एकत्र लढणं हीच महत्त्वाची बाब आहे. पण त्यांच्या राष्ट्रवादी पवार गटातच एक अजून चलबिचल सुरू आहे. त्यांच्या शहराध्यक्षाच्या पाठीमागे कोणी विरोध करतंय, कोणी पाठीशी राहतंय, तर तुम्ही काय आवाहन कराल सगळं? मुळामध्ये ज्या वेळेस माननीय शरद पवारांना एकेकी पाडलं त्यावेळेस त्यांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना त्यांच्याबरोबर प्रशांत जगतापांनी काम केलेलं आहे. तीच भूमिका आमची देखील आहे. कारण अशाच लढवया माणसाला जर तुम्ही विचारात घेत नसाल तर ते योग्य नाही आहे. कारण ज्यावेळेस पक्षाला खऱ्या अर्थाने गरज होती कार्यकर्त्यांची, त्यावेळेस प्रशांत दादांना पक्ष सांभाळलेला आहे. तर उद्या पुढे जाऊन अध्यक्ष असंही होऊ शकतं. राष्ट्रवादी तुम्हाला माहिती आहे, शेवटी पवार फॅमिली तो पक्ष चालवते. जर त्याच्यात असं घडलं की दोन भाग, काही तुमच्यासोबत काही त्यांच्यासोबत, मग कसं होणार? मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं, माझी जेवढी खात्री आहे तेवढी पवारसाहेब असेल, सुप्रियाताई असेल, तो असा कोणताही निर्णय करणार नाहीत. जर त्यांच्या पक्षातले काही जुने जाणते एखाद दोन नेते जर हा प्रयत्न करत असतील तर माझा हा मेसेज लाऊड अँड क्लिअर त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. त्यावेळेला काँग्रेस पक्ष पुणे शहरातला त्यांच्याबरोबर नसेल. ओके, राष्ट्रवादीसोबत नसेल. हां, जर तसे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाली तर बघा, अगदी क्लिअर कट तुम्हाला मान्य आहे? 100% ना. अगदी म्हणजे माणसांनी पक्ष तोडण्याची कामं केलीत, छातीत पाठीत खंजीर जिथं तिथं जागा मिळेल तिथं अजितदादांनी तर केलेलेच आहेत आणि आमच्यासाठी शिंदे गटाने केलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या विचाराच्या विरोधात आहोत. पुन्हा एकदा शेवट सिंगल लाईनमध्ये, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर तुमच्या दोघांची भूमिका काय? मी परत एकदा सांगतो की महाविकास आघाडीमध्ये पवार साहेबांचा राष्ट्रवादी, उद्धव साहेबांची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष हीच फक्त महाविकास आघाडीमध्ये आहे. बाकी जे सेक्युलर विचाराचे आहेत, पण आजच्या तारखेमध्ये जे सत्ताधारी आहेत, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मग
अजितदादा साहेब असतील, ह्यांच्याबरोबर कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये आघाडी होऊ शकत नाही. आमची भूमिका तीच आहे. भारतीय जनता पार्टी सोडून सगळ्यांबरोबर आम्ही युती करायला तयार होताच. बघा ही सगळी क्लिअर अगदी शिंदेसेनेसोबत भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असणारे जे शिंदे असतील, अजितदादा असेल, त्यांच्याबरोबर सोडून आम्ही हा विषय मांडलेला आहे. महायुती जे आहेत तुम्ही बघताय सगळं. मनसेचं उद्या आज न उद्या ते होऊ शकतं. मनसेचा विषय आहे की मनसेचा विषय पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत. जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल तो मान्य करू. आमचा तर ऑलरेडी निर्णय झालेलाच आहे, त्यामुळे त्यात काय दुजाभाव असल्याचे कारण नाहीये. म्हणजे बघा मनसे संबंधी हे अगदी सांगतात की पक्षश्रेष्ठी ठरवतील, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असेल आणि ते भाजपसोबत राहून तर आम्हाला अजिबात मान्य नाही. म्हणजे यांचं मेसेज अगदी लाऊड अँड क्लिअर आहे. त्यामुळे आता प्रशांत जगतापांनी घेतलेल्या भूमिकेला मविया तर सध्या साथ देते, पण उद्या पवार गटात नेमकं काय होतं आणि अजित पवार हे सगळ्या गोष्टी कसं घडवून आणतात किंवा आणखीन काही वेगळे समीकरणं याच्यात नव्याने निर्माण होतात हे आगामी काळातच स्पष्ट होईल. पण सध्या तरी झी24च्या बातमीमुळं पुण्याच्या राजकारणात निश्चितच मोठं वादळ निर्माण झाले आणि त्यातनं जे सगळे 7 पडसाद आपल्याला उमटताना दिसतात. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंदन पुंदे, जे मीडिया, पुणे.